एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत। 2 ऑक्टोबरला शिवसेना उभाठा पक्षाचा दसरा मेळावा होतोय आणि हा शिवाजी पार्कवर होणार आहे। हा मेळावा रद्द करण्याची मागणी भाजपने केलेली आहे। मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयंकर आहे, लोकांचं सगळं उद्ध्वस्त झालंय। हा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे। दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत। 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या। पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची। मुख्यमंत्री असताना तर कधी आपण काही दिलं नाही, कुठल्याही प्रकारची मदत मैदान उतरून केली नाही। आज ही संधी आहे। आज आपला जो मेळावा आहे तो मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना देणार का? नाहीतरी ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा विचारांचं सोनं लुटलं जायचं। आता मिंदे, गद्दार, माझा पक्ष चोरला असा थैथयाट एवढंच तिथे होतं। असं रडगाणं ऐकण्यासाठी बिचारा शिवसैनिकांच्या खिशाला कात्री कशाला? त्यासाठी हे रडगाणं गाण्यासाठी रोजचा सामना आहेच की। उभाठा गटाचा शिवसेना उभाठानं आपला दसरा मेळावा रद्द करावा आणि ते सगळे पैसे, ते जे खर्च होणारे पैसे आहेत ते सगळे तुम्ही मराठवाड्याला आपत्तीग्रस्तांना, पूरग्रस्तांना द्यावेत अशी मागणी भाजपने केलेली आहे। पुढची बातमी आपण बघूया। दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते शिवाजी पार्क आणि शिवसैनिकांनी गच्च भरलेलं मैदान। यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनसे आणि उभाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। हा दसरा मेळावा जो आहे त्यावर पावसाचा सावट सुद्धा आहे। दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला ठाकरेंना दिला। पाटलांच्या या सल्ल्यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंना सल्ला दिलाय। शिवाजी पार्क आणि शिवसैनिकांनी गच्च भरलेलं मैदान आपण दसरा मेळाव्याला बघणार आहोत। यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे, त्यामुळे मनसे आणि उभाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। पण या दसरा मेळाव्यावर पावसाचा सावट सुद्धा आहे। दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला ठाकरेंनी दिलेला बघायला मिळतोय। म्हणजे ठाकरेंना चंद्रकांत पाटलांनी हा सल्ला दिलाय, राऊतांनी त्यावर पलटवार केलाय। उद्धवजींनी काय करायचं यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही पद्धती झाली। पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू। परवाच्या सभेमध्ये ही सभा ऑनलाईन करू असं उद्धवजींनी करावं। निश्चितपणे चंद्रकांत दादा आपल्या या प्रस्तावाचा विचार करता येईल, पण मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे, खरं तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही। पण तरीसुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा। बघा, दसरा मेळाव्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली। रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली। सगळ्यांचा उत्साह आहे, सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येनं। पाऊस, वादळ, वारा किती संकट असलं तरी शिवाजी पार्कात शिवतीर्थावर मेळावा होणार। आम्ही असं म्हणतो, मराठवाड्यातला राज्यातले शेतकरी 10 दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे। आम्ही 2 तास चिखलात राहिलो तर काय झालं?
बुलेटिन